दोराबजी पॅराडाईज, त्याचप्रमाणे महमदवाडी, NIBM या सगळ्या भागामध्ये समान पाणी पुरवठ्याच्या अंतर्गत आज पाणी पोचतंय। खरं म्हणजे इथे अनेक लोक आहेत, या भागातले अनेक संघटना आहेत, अनेक फोरम आहेत की जे सातत्याने आमच्या सगळ्यांकडे, मी असेल, योगेश अण्णा असतील, महापौर असतील, चेतन भाऊ असतील, सातत्याने पाठपुरावा करायचे। अनेक लोक तर सातत्याने हे कधी पूर्ण होणार म्हणून आठवड्यात 15 दिवसात एखादा SMS तरी पाठवायचे। आज मला अतिशय आनंद आहे की अशा सगळ्या लोकांना मुरली अण्णा हे पाणी मिळणार आहे। आणि निश्चितपणे मला आनंद आहे की 2015 साली आपण पहिल्यांदा पुण्यामध्ये डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क चांगलं झालं पाहिजे, कारण पुण्यावर नेहमीच हा आरोप व्हायचा की देशामध्ये सर्वात जास्त पाणी प्रति व्यक्ती हे पुण्याला मिळतं। आणि पुण्यातले लोक म्हणायचे कागदावर दाखवू नका, आमच्यापर्यंत ते पोचत नाही। जवळपास 40 ते 50% पाण्याची गळती ही पुण्यामध्ये होती। आणि म्हणूनच आम्ही निर्णय केला की पुण्यामध्ये समान पाणी पुरवठा धोरण राबवायचं, म्हणजे डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क हे अधिक चांगलं करायचं आणि त्यातनं पाण्याचा थेंबन थेंब अकाउंटेबल झाला पाहिजे। तो जर आपण केला तर पाण्याचा नाश कमी होईल आणि त्या माध्यमातून निश्चितपणे आपल्याला प्रत्येक व्यक्तीपर्यंत पाणी पोहोचवता येईल।